मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. भूमातेच्या चरणतला तुझ धुता, मी नित्य पाहिला होता. मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तै जननी हृदविरह शंकितही झाले, परी तुवा वचन तिज दिधले. मार्गज्ञ स्वयेमीच पुष्टिवाहीन, त्वरित या परत आणीन. विश्वसलो या तव वचनी मी, जगत नुभव योगे बनुनी मी. तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे कथुन सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला. नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. जाज्वल्य देशभक्तीची धीरोदात्त विचारधारा म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अंदमानातल्या त्या काळकोठडीमध्ये सावरकरांनी रेखाटलेल्या भारत मातेच्या आठवणींच्या ओळी थेट काळजाला भिडतात. मातृप्रेमाचा महिमा आपल्यासाठी नवा नाहीच आहे. आई प्रेम, आपल्या आईची माया आणि आपलं आईवर असणारं प्रेम प्रत्येक अपत्यासाठी वेगळंच असतं. पण साक्षात आपल्या देशाला, आपल्या भूमीला माय मानून, तिला आई मानून, तिच्या प्रेमाखातर थेट काळ्या समुद्रात उडी मारणारा सावरकरांसारखा वीर विरळाच. सावरकरांच्या देशभक्तीची गाथा एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानास्पद. देशाचे नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही सावरकरांबद्दल अभिमानास्पद उद्गार काढले होते. ऐकूया. सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट. सागरा प्राण तळमळला. तलमळाती हुई आत्मा, सावरकर माने तितीक्षा, सावरकर माने तीखापन, सावरकर म्हणजे तिखट. कैसा बहुरंगी व्यक्तित्व. कविता और क्रांति. देशपांडे जी मुझे क्षमा करें, मेरा भी परिचय कराया गया है शाहिर के रूप में. कविता और भ्रांति तो साथ साथ चल सकती है, मगर कविता और क्रांति का साथ चलना बहुत मुश्किल है. कविता माने कल्पना, शब्दों के संसार का सृजन, ऊंची उड़ान. और कभी कभी ऊंची उड़ान में अगर धरातल से पांव उठ जाए, वास्तविकता से नाता टूट जाए, तो कवि को शिकायत नहीं होगी. उसके आलोचक भी इस बात के लिए उसकी टीका नहीं करेंगे. मगर सावरकर जी का कवि ऊंची से ऊंची उड़ान भरता था. सावरकर में ऊंचाई भी थी और गहराई भी थी, मगर उन्होंने यथार्थ की धरती से कभी नाता नहीं तोड़ा. सावरकर जी से मेरा परिचय पहले कवि के नाते होगा. उनके क्रांतिकारी स्वरूप से तो सभी लोग अवगत थे. मुझे कविता में थोड़ी सी रुचि, संघ के साथ मेरा संपर्क, सावरकर जी की कविताओं का गायन मेरे लिए मराठी समझना मुश्किल था, लेकिन मैंने थोड़ा थोड़ा सीखने का प्रयत्न किया. मैं ग्वालियर का हूं
और ग्वालियर की अपनी मराठी है। मैंने सावरकर जी की कोई कुछ कविताओं का हिंदी में अनुवाद करने का प्रयत्न किया। मैं चमत्कृत रह गया। कोई क्रांतिकारी होते हुए इतना अच्छा कवि कैसे हो सकता है? कोई कल्पना के आकाश में उड़ते हुए क्रांति की आग को कैसे धधका सकता है, सुलगा सकता है? मगर कल्पना की सृष्टि और यथार्थ की सृष्टि, दोनों का सावरकर ने समन्वय कर दिया। वाजपेयींचे शब्द किती बोलके आहेत बघा. वाजपेयी म्हणतात, सावरकर जी में ऊंचाई भी थी और गहराई भी थी. क्रांतीचा सूर्य आपण म्हणतो. त्यांचे जे विचार होते ते एवढे धगधगते होते की क्रांती जन्माला आली. महाराष्ट्राचा अभिमान सुप्रसिद्ध लेखक कवी पु ल देशपांडे यांनाही सावरकरांच्या देशभक्तीचा अभिमान होता. या वीरपुत्राबद्दल आपण काय सांगणार आणि काय बोलावं असे नेहमी ते म्हणायचे. एक लेखक म्हणून सुद्धा सावरकरांच्या ज्वलंत लेखणीचा पुलंना अभिमान होता. ज्या वेळेला एखाद्या कोठडीमध्ये प्रत्यक्ष तेजस वस्तीला येत असतं त्यावेळी त्या कोठडीचा गाभारा होतो. ज्याची काया वाचा मन अवघं व्यक्तिमत्व अंतर्बाह्य तेजस्वी होतं, अशी अलीकडच्या काळातली भारतीय इतिहासातली व्यक्ती शोधायला गेलं तर वीर सावरकरांची मूर्ती डोळ्यासमोर येते. हे दस्तूर खुद्द पु ल देशपांडेंचे उद्गार आहेत. ऐकूया. सावरकरांच्यावरती बोला असं सांगणं म्हणजे एखाद्या माणसाला उभं करून सांगायचं की सूर्य या विषयावर बोल. काय कर्म बोलणार? पहाटेच्या सूर्याबद्दल बोलावं, 9 वाजण्याच्या सूर्याबद्दल बोलावं, दुपारच्या तळपत्या सूर्याबद्दल बोलावं, का संध्याकाळी अस्ताला जाण्याबद्दल सूर्याबद्दल बोलावं आणि हे बोलणं इतकी आपल्याला प्रतिभा आहे की नाही याची शंका मनात असताना बोलावं, म्हणजे त्याची जी अवघड अवस्था होईल तशी माझी झालेली आहे. असंख्य सावरकरांची दर्शनं डोळ्यापुढे सावरकरांच्याबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर येतात. पण माझ्यासारख्या शब्द किंकराला सावरकरांचं सगळ्यात मोठं दर्शन नेहमी कुठलं वाटत असेल तर महाकवी सावरकर यांचं. सावरकर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे राजकारण, धुरंधर, त्यागी अशा प्रकारचा वीरपुरुष उभा राहतो. परंतु या वीरपुरुषाची आतली जी घडण महाकवीची होती ती पाहिली म्हणजे बाकीची त्याची वीरत्वाची जी कृत्य आहेत त्याच्या गंगोत्रीकडे गेल्यासारखं आपल्याला वाटतं. त्याचा उगम आपल्याला सापडतो. सावरकरांनी क्रांतीच्या मशाली हातात घेऊन जीवनभर प्रवास केला याच्यात शंकाच नाही. परंतु ती क्रांतीची मशाल किंवा तो बॉम्ब हे त्याचं शेवटचं स्वरूप होतं. त्यांच्याकडे सगळ्यात जर अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं शस्त्र कुठलं असेल तर चैतन्याने न्हावून निघालेले शब्द हे त्यांचं शस्त्र होतं. आणि शब्द हे शस्त्र असं आहे की ते ज्या वेळेला अशा प्रकारचा सिद्ध पुरुष उच्चारतो त्यावेळी त्या शब्दाचा मंत्र होत असतो. माझ्यासारख्याने उच्चारले तर शब्दाचं वांग होतं. वर्तमानपत्रात रोज किती शब्द वापरले जातात आपण बघतो. त्या शब्दाचं तासाभरात काय होतं हेही आपण बघतो. पण ज्या वेळेला क्रांतिकारक सावरकरांच्या सारखा मनुष्य राष्ट्र हा शब्द उच्चारतो त्यावेळेला सावरकर एक तत्वज्ञान आपल्या पुढे उजळून दाखवत असतात. सावरकर महाकवी होते असं मी म्हटलं. महाकवी होते म्हणजे पुष्कळ कविता लिहिणार होते असा अर्थ नाही. पण ज्या कवितेचा प्रत्येक शब्दाला त्यांनी आपल्या जीवनाचं मोल दिलं होतं असा शब्द लिहिणारा जो कवी असतो तो महाकवी असतो. बाकीचे शब्द जुळारी असतात. सावरकरांनी महाकाव्य लिहिलं याचं कारण महान स्वप्न पाहण्याची प्रतिभा, महान स्वप्न पाहण्याची दृष्टी त्यांच्या डोळ्यामध्ये होती. वाटेल त्याला महाकाव्य लिहिता येत नाही. मला तर नेहमी वाटतं की सावरकरांचं अत्यंत उदात्त उच्च अशा सुंदर अशा प्रकारचं दर्शन कुठलं असेल तर त्यांच्या कवितेमध्ये रमावं. आत्ताच तुम्ही जयोस्तुते मंगले शुभास्पदे शुभदे कविता ऐकली. तुम्ही एक एक ओळ वाचत बसा, अंगावर काटा येतो. मराठी शब्दाचं सामर्थ्य, आपल्या भारतीय भाषेतल्या शब्दाचं संस्कृतमधलं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे याची जाणीव ती कविता वाचताना होती. सावरकरांनी लिहिलं, प्रेमकाव्य लिहिलं. पण त्या प्रेमाची उत्तुंगता काय की शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली झाल्या. केवढं विराट स्वरूप की तुझी माझी आजच्या या क्षणी गाठ पडते. याच्या पूर्वी काय झालं? शतजन्म शोधत होतो, शत आरती व्यर्थ झाल्या होत्या आणि शत सूर्य मालिकांच्या दीपावली झाल्या होत्या. एवढा काळ गेला. एवढं विराट जे कोणी पाहू शकतो दर्शन, त्याची प्रतिभा म्हणजे कुठल्या जातीची असेल. बरं, ही प्रतिभा किंवा ही कल्पना म्हणजे नुसतीच कल्पना होती असं नाही.
त्या कल्पनेला अत्यंत प्रखर अशा प्रकारचा सत्याचा आधार होता. मांजरेकरांनी म्हटलंय की भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी. नुसती भळभळ भावनेची उपयोगाची नाही, पाहिलं अंतकरण भरून आलं, ढसाढसा रडलं वगैरे, याला काही अर्थ नाहीये. असला तर फार थोडा आहे. परंतु ज्या वेळेला सावरकरांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत असत, त्यावेळेला आपल्या जीवनाचं तारण त्यांनी आपल्या प्रत्येक उच्चाराला ठेवलेलं होतं. मला नेहमी असं वाटतं की आपण प्रार्थना करत असतो, वेदातल्या प्रार्थना तेजस्विनावधीतमस्तु तेजस्विनावधीतमस्तु, अर्थ कळत नाही तरी प्रार्थना करतच असतो. परंतु तेजस्विनावधीतमस्तु ही प्रार्थना समजा जर ऐकली गेली तर मनुष्य कसा तयार होईल याचं जर दर्शन पाहिजे असेल तर ते सावरकरांच्या मध्ये माणसाला घडलं. तेजस्वी या पलीकडे दुसरं कसले वर्णन त्याला लागू पडणार नाही, अशा प्रकारचं निखळ तेजाने चमकणारं हे दर्शन. एक अविश्वसनीय अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर. आत्ताच पु ल देशपांडेंनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आपण सगळ्यांनी ऐकलं की महाकाव्य लिहिण्याची ताकद एका क्रांतीसूर्यामध्ये होती आणि तो क्रांतीसूर्य म्हणजे सावरकर होते. नुसता राष्ट्र असा शब्द जरी उच्चारला सावरकरांनी तरी त्याच्या पाठीमागे अभिप्रेत असणारी स्वातंत्र्याची संकल्पना उभी राहायची आणि ती संकल्पनेनं क्रांती घडवून आणली. सावरकर सारख्या एखाद्या क्रांतीवीरामध्ये एवढा मोठा महाकवी कसा असू शकतो, हीच गोष्ट अविश्वसनीय असल्यासारखी आहे, अशा पद्धतीचं म्हणणं पु ल देशपांडेंचं होतं. हे भाषण आपण ऐकलं. खरं तर हे संग्रहित आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याची व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला थोडीशी वरखाली मिळेल, पण हा आपला ठेवा आहे, ही आपली संस्कृती आहे आणि हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात ते शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि हिंदुत्वाला मानणारे, हिंदुत्वाला चालना देणारे नेते कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनीही सावरकरांना कायम आपलं मानलं. सावरकरांची देशभक्ती बाळासाहेबांनी आपल्या आचरणात देखील आणली. बाळासाहेबांच्या आयुष्यामध्ये वीर सावरकर म्हणजे एक प्रेरणा होती. बाळासाहेब सावरकरांना तात्यासाहेब म्हणत त्यांची भेटही झाली होती. बाळासाहेबांना त्यांच्या वक्तृत्वासाठी आपण सगळेच जण ओळखतो, पण सावरकरांबद्दल बोलताना त्यांचाही गळा दाटून यायचा. ऐकूया. मी नशिबाने एवढ्याच पुरता मर्यादित की आम्ही त्यांना तात्याराव म्हणत होतो. तात्यारावांचा तुरुंगवास कौलू म्हणजे तुम्हाला काही कल्पनाच येणार नाही. यातना शारीरिक यातना म्हणजे ते कसे जगले हेच आश्चर्य आहे. 50 वर्षाची शिक्षा म्हटल्यानंतर माणूस गचक्कन बसला असता, हार्ट फेलही झालं असतं त्याचं. पण त्यामध्ये सुद्धा ते ज्या पद्धतीनं टोलवायच्या काही गोष्टी, ज्यावेळेला त्यांचा तो साहेब गोरा साहेब आयरिश होता, त्याने सुद्धा तुम्हाला 50 वर्षाची शिक्षा झालेली आहे, होईल म्हणे 25 वर्ष एकदा, नंतर परत दुसऱ्यांदा 25 म्हणून 50 वर्ष. पण ठीक आहे म्हणे, म्हणजे आजपर्यंत तुम्ही पुनर्जन्म मानत नव्हता, निदान माझ्यामुळे तर तुम्ही ते मानायला लागलात, ते काय कमी आहे? म्हणजे 25 वर्षानंतर पुनर्जन्म, त्यानंतर पुन्हा ते 25 वर्ष, म्हणजे तुमचा पुनर्जन्मावरती विश्वास बसला. पण त्याचबरोबर ते धाडसाने त्याला बोलले, 50 वर्ष तुमची तरी सत्ता राहणार आहे काय? हे जे काही तेज होतं, कोणाला सांगताय 50 वर्षाच्या गप्पा? तुम्ही राहणार आहात? नाही राहिले, पण गेले ब्रिटिश, तात्याराव राहिले. सावरकरांसारख्या एका महान व्यक्तीवरती, एका महान क्रांतिकारी व्यक्तीवरती, एका क्रांतीसूर्यावरती बोलायला नेहमीच शब्द अपुरे पडत असतात. महाकाव्य त्यांनी रचली. अनेक कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, ही आपल्या सगळ्यांच्या तोंडामध्ये असणारी कविता. आणि या कवितेमध्ये देशप्रेम, मातृप्रेम ओतप्रोत भरलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं, ऐकलं, अनुभवलं. काही कविता आहेत सावरकरांच्या, आपण ऐकूया. त्या काळास असो सदा नमन, जो नांदे सुखे डोलता, वाता हाटविता चिरंजीव ठरे वातात मजा तोलता, जो मागे परते न लेश कधी, जो ना थांबतो चालता, कल्पिता वितळे रतिभर न भूकंपेही जो हालता, मार्गा आक्रमिता सदा करीतसे कोट्यानुकोटी कृती, जाही सुष्ट जनास सत्फल मिळे,
दुष्टांजना विकृती. ज्ञाता जो इतिहास चिंतक, असा पावे सुखा लोकितो. यासाठी गत वर्षवृत्त, समुदाया लागी आलोकितो. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. भूमातेच्या चरणतला तुझ धुता, मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तै जननी हृदविरह शंकितही झाले, परी तुवा वचन तिज दिधले. मार्गज्ञ स्वयेमीच पुष्टिवाहीन, त्वरित या परत आणीन. विश्वसलो या तव वचनी मी, जगत नुभव योगे बनुनी मी. तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे कथुन सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला. शुकपंजरी वा हरिण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैशी. भूविरह कसा सतत साहुया पुढती, दश दिशा तमोमय होती. गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे. जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. ती आत्मवृक्ष वत्सलतारे, नवकुसुमयुता त्या सुलतारे. तो बाल गुलाबही आतारे, फुलबाग मला हाय पारखा झाला. सागरा प्राण तळमळला. नभी नक्षत्रे बहुत एक परिप्यारा, मज भरत भूमीचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. तिज वीण नको राज्य मज प्रिय साचा, वनवास तिच्या जरी वंचा. भुलविणे व्यर्थ हे आतारे, बहु जीवलग गमते चित्तारे. तुझ सरितपते जी सरितारे, तद्विरहाची शपथ घालितो तुझला. सागरा प्राण तळमळला. या फेन मिशे हससी निर्दया कैसा, हा वचन भंगिसी ऐसा. त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरविते, भिवनी का आंग्ल भूमिते. मन मातेला अबला म्हणून फसविसी, मज विवासनाते देशी. तरी आंग्ल भूमी भयभीतारे, अबलान माझी ही मातारे. कथिल हे अगस्तीस आतारे, जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला. सागरा प्राण तळमळला.